अरे झालं का लवकर अधिकृतरित्या महाविकास आघाडीमधील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यामध्ये आज प्रभाग क्रमांक 2 मधून या ठिकाणी बाजी मारली होती। मी प्रभाग क्रमांक 2 मधून महाविकास आघाडीच्या मार्फत मात्र शेतकरी कामगार पक्षाचे 4ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। माझे आमदार बाळाराम पाटील यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि याच सगळ्या हाच तुम्ही योग जोडून आणला असं म्हणता येईल का? नक्कीच आमचे गुरुवर्य आमदार बाळाराम पाटील साहेब यांचाच वाढदिवस असल्या कारणाने आम्ही लोक शुभ दिवसाचा निमित्त लागून जेणेकरून हे चारही उमेदवार निवडून येणार आहेत आणि शुभ शकून आमच्या शेतकरी कामगार पक्षाला लागेल हा उद्देश ठेवून आम्ही आज 29 तारखेला आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नामनिर्देशन अर्ज म्हणजे उमेदवारांचा अर्ज शेतकरी कामगार पक्षाचे चौघांचा भरलेला आहे। बरं, कोण आज प्रभाग 2 मधील उमेदवार आहेत त्यांची ओळख द्या मला। कोण कोण उमेदवार आहेत? उमेदवार आहे अमधून आहेत अर्चना योगेश भोईर आणि ब मधून योगिता समीर फडके आणि क मधून अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि तसं ड मधून राम महादू पाटील असे 4 उमेदवार ब क ड मधून उमेदवार चौघे जणांनी नामनिर्देशन अर्ज भरलेला आहे। सकाळपासून या सगळ्या कार्यकर्त्यांची गर्दी होती, शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं एक प्रकारे। कशा रीतीने त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह होता? लोकांना सर्वांना आनंद वाटलेला आहे आणि एक उत्साह झालेला आहे लोकांना का इथे 4ही उमेदवार आहेत ते महाआघाडीचे जरी असले तरी शेतकरी कामगार पक्षाचे आणि विशेष म्हणजे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे बाल किल्ल्यातले आहेत। त्यामुळे लोकांना एक वेगळा आनंद निर्माण झाला होता म्हणून त्या उद्देशाने तशी या सर्वजणांनी नागरिकांनी आणि आमच्या सर्व आघाडीच्या लोकांनी जमा केली। साहेब, महाविकास आघाडीने अजून अधिकृत यादी जाहीर केली नाही आणि एबी फॉर्मचा जो एक विषय आहे तर आपल्याला एबी फॉर्म भेटलाय का कसं? हो, आम्हाला एबी फॉर्म भेटलेला आहे आणि आम्ही लोक एबी फॉर्म भरून स्वतः मला वाटतं आमदार बाळाराम पाटील साहेब आले, स्वतः काशीनाथ पाटील साहेब आमचे आलेले होते आणि सर्वच्या प्रतीने आम्ही सर्वजण अर्ज सबमिट केलेला आहे। मागे तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेले अर्थात त्या प्रभागाची तुम्हाला जास्त माहिती आहे। अशा वेळेला निवडणुकीच्या मध्ये कोणते असे मुद्दे असतील महत्वाचे, जनतेचे असतील, महापालिकेचे असतील, सर्व? नक्कीच आम्ही यावेळी नामनिर्देशन अर्जामध्ये शपथपूर्वक लिहून दिलेलं आहे का जे कासाडी नदी आहे या कासाडी नदीचा पुनर्वसन केल्याशिवाय मी राहणार नाही। तसंच तोंडरा, नावडे, देवीचा पाडा आणि डोंगराचा पाडा आणि नागझरी इथं जलकुंभ 100% बांधली जाईल असं मी शपथपत्र दिलेलं आहे आणि शपथपत्र दिले 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो तुम्हाला। तर हे केलं नाही तर मी माझा राजीनामा सुद्धा घ्या तुम्ही लवकरात 2 वर्षाच्या आत ही पूर्ण कामं झालेलं असतील आणि प्रदूषणावर माझं सखोल याच्यावर लक्ष असेल का जेणेकरून या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास निर्माण होतोय। या त्रासाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून आम्ही लोक प्रदूषणावर चांगल्या पद्धतीने चौघे जणही काम करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महानगरपालिकेला आज जो मालमत्ता कर आहे हा मालमत्ता कर हा जो वाढलेला आहे या मालमत्ता करावर कसं कमी करता येईल, त्यांना कसं सहानुभूती मिळेल म्हणजे कसं त्यांना हे करता येईल त्याच्या संदर्भात आम्ही मोठा ठोस चौघ जण आक्रमक राहतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो। आपल्या मागील कार्यकाळामध्ये कोणती ठोस विकास कामे आपण पूर्ण केली? मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून असल्यामुळे माझा भाग इतर नगरसेवकांच्या पेक्षा वेगळा, कारण माझ्या भागामध्ये तळोजा MIDC सिडकोचं प्राधिकरण आहे, महानगरपालिकेचं आहे, रेल्वेचं प्राधिकरण आहे। हे असले प्राधिकरण असल्यामुळे मला सिडकोच्या प्राधिकरणामुळे माझ्या परिसरामध्ये एक सुसज्ज असं मी गार्डन बनवलं जेणेकरून माझी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या नावाने आम्ही तिथेशी गार्डन बनवलं सिडकोकडनं। तसंच मी सिडकोकडनं होल्डिंग पॉईंट बनवून घेतलं, STP प्लॅन बनवून घेतलं सिडकोकडनं कारण आवडा वसाहती असल्या कारणाने। तसंच MIDC असल्या कारण MIDCच्या प्रदूषणावर कमी होत नाही। मी स्वतः NGT आणि सुप्रीम कोर्टात केस लढतो, 2017 पासून न्यायालयात केस लढतो आणि त्याचे 17.5 कोटी रुपये आज कोर्टाच्या आदेशामुळे पनवेल महानगरपालिकेकडे जमा आहेत, परंतु त्याचं काम सुरुवात केल्या जात नाही। आता सभागृहात आलो तर तुम्ही पहिल्या पावलामध्ये तुम्ही बघा तो 100% काम झालेलं असेल आणि सुरुवात होणार। आपल्या कारकिर्दीत कोणतं असं काम आहे जे करायचं राहून गेलं असं वाटतं? हेच सांगतो मी, ज्यासाठी मी निवडणूक लढली। ऍक्च्युअली मी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो, 15 तालुक्याचा कारभार पाहत होतो, नगरसेवक त्याप्रमाणे छोटं पद होतं, तरी सुद्धा मी काय लढलं त्या भागामध्ये असलेल्या लोकांमध्ये रोगराईप्रमाणे येणारी पिढी ही नष्ट होऊ नये प्रचंड मी त्याचा अभ्यास केलेला आहे।
आणि न्यायालयाने सुद्धा याच्यावर ताशेर ओढलेले आहेत का ह्या प्रदूषणावर जर आता जर उपाययोजना झाल्या नाहीत तर येणारा काल हा प्रचंड याच्यामध्ये, कारण लोक 50 लाख 1 कोटी रुपयाचे तिथशी घरं घेतात, म्हणजे फ्लॅट घेतात, आणि या फ्लॅट घेऊन सुद्धा ते आलेले लोक मॅक्झिमम 5 ते 4 महिन्यांमध्ये त्याच्या शरीरावर परिणाम पडतोय आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतो की इथेची आम्ही विनाकारण फ्लॅट घेतले, 50 लाख नाही 1 कोटीचं फ्लॅट घेतलं आम्ही, म्हणजे त्यांची जीवनाची पूर्ण पुंजी ती इथे लावलेल्या असतात. मग त्यांना नक्कीच आल्यावर समजतो की बाबा इथे केवढी मोठी फसवणूक झालेली आहे, या रोगराईवर कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे. हा युद्ध ठेवून मी स्वतः अनेक अग्निपरीक्षा देऊन स्वतः याच्यावर 2017 पासून एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात लढतोय. अजूनही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, येत्या महिन्याभरात ती सुद्धा तारीख लागणार. तर विरोधकांचं किती आव्हान तुम्हाला वाटतं आणि का? हे बघ, विरोधक हा विरोधकच असतो हे म्हणत नाही मी, कारण विरोधक नसेल तर कोणत्याही खेळाला मजा नसतो. जर क्रिकेटमध्ये विरोधक नसेल तर बाय दिलेल्या तर मॅचला मजाही नसतो. माझं म्हणणं विरोधक असावा तरच मजा असतो. कोणते क्रिकेट असू द्या किंवा राजकारण असू द्या, प्रत्येक खेळमध्ये विरोध उमेदवारांचं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना किती विरोधी उमेदवारांचं? नाही, विरोधी उमेदवार विरोधी मुद्दा मांडतील, मी कोणावर टीका करत नाही. तुम्हाला प्रथमही माहिती आहे तर मी वैयक्तिक कोणावर आजपर्यंत टीका केलेली नाही. ज्या सभागृहामध्ये असो, सभागृहाच्या प्रत्येक माझे प्रोसिडिंग बघा, प्रत्येक माझं केलेलं कामाचं नियोजन बघा, का प्रत्येक तुमच्या युट्यूब आणि स्वतः फेसबुकवर मी प्रत्येक डेटवर पत्रकार माध्यमामध्ये सर्व गोष्टी घेतात. का हेच गोष्ट आहे का मी जर बोलतो कागदपत्र दाखवल्याशिवाय तारखेवायचं कुठलीही गोष्ट मी चर्चा करत नाही आणि दाखवत नाही. आपल्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात गंभीर आहे. सातत्याने आपण मोर्चे देखील काढलेले आहेत. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी काय उपक्रम असणार आहे? पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल, मी ज्यावेळी सभागृहामध्ये होतो त्यावेळी भिरा इथून 38 MLDचा पाणी हा आपल्याकडे पनवेल महानगरपालिकेकडे आणावा म्हणून मी सातत्य त्यावेळी, आणि ते कसं आणावं, पंतप्रधान आवास योजनेमधून याच्यामधून निधी 50% येतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून 25% येतो, महानगरपालिकेकडून 25% येतो, जेणेकरून त्यावेळी 750 कोटी रुपये फक्त महानगरपालिकेचे लागत होते. पण त्या 5 वर्षामध्ये थोडा अमाऊंट वाढतो, आता 1000 कोटीपर्यंत जातो. त्यावेळी मी संकल्पना मांडली, त्यावेळी विधान परिषदेमध्ये गणेश नाईक साहेबांनी सुद्धा हा माझा मुद्दा घेतला होता. नंतर विक्रांतजी पाटील साहेबांनी सुद्धा हा विषय घेतला होता का जेणेकरून आज तिथून पाणी आलं तर त्यावेळी येऊ शकतो. शेकापचा आणि महापालिकेचा आवाज कशा प्रकारे महापालिकेत असेल? शेकापचा आवाज हा शेतकरी कामगार पक्षाचा भलं संख्याबळ कमी असो गेल्यावेळी तरी सुद्धा तुम्ही आमचा आवाजच पाहत होता, आणि ज्यावेळी आमचा आवाज असतो स्पष्ट आणि आक्रमक असतो, आणि आमच्या आवाजामध्ये आम्ही ज्या मुद्द्यावर बोलतोय तो 100% लोकांचं नागरिकांचं काम पूर्ण करतो. आम्ही आश्वासन शेवटचा माझा आहे